तस्मानारा ते हंतुअ धार्तराष्ट्र स्वबांधवान स्वजन ही कथा हवा सुखिनः श्याम माधव 37। म्हणून हे माधवा, धृतराष्ट्राच्या या पुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही। अरे, हे स्वबांधव कसे? ते तर शत्रू होते ना। वास्तविक नाती ही अज्ञानातून उत्पन्न होत असतात। हा मामा आहे, हा काका आहे, ही सासूरवाडी आहे, हे आमचे स्वजन आहेत, आप्त आहेत, हे सर्व संबंध अज्ञानातून उत्पन्न होत असतात। अहो, आमचे हे शरीरच जर नश्वर आहे तर ही नाती कुठून टिकणार? जोपर्यंत मोह असतो तोपर्यंत आम्हाला परिवार असतो, आमचे सुहृद असतात, आमची एक दुनिया असते। परंतु जेथे मोह असत नाही तेथे हे कोणतेही संबंध, ही नाती उपस्थित होतच नाहीत। येथे मोहामुळे अर्जुनाला त्याचे शत्रूही सुहृद वाटू लागले व म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणत आहे की या आप्तांना मारून आम्ही कसे सुखी होणार? जर हे अज्ञान आणि मोह नष्ट झाला तर कुटुंबाचे अस्तित्वच राहणार नाही। अर्थात हे अज्ञानच ज्ञानाचे प्रेरक बनत असते। भर्तृहरी, तुलसीदास इत्यादी अनेक महानुभावांना वैराग्याची प्रेरणा त्यांच्या पत्नीपासून मिळाली आहे, तर कोणी सावत्र आईच्या वागण्यामुळे खिन्न होऊन वैराग्याचा मार्ग पत्करला आहे असे आपल्याला दिसून येते। यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः कुलक्षयकृत दोषमित्रद्रोहेच पातकम 38। हे जनार्दना, लोभामुळे ज्यांचे चित्त भ्रष्ट झाले आहे अशा या लोकांना कुलनाश केल्याने लागणारे पाप दिसत नाही। ते जाणून घेण्याची त्यांच्यात कुवत नाही, परंतु कथन ज्ञेयमस्माभिः पादस्मान् निवर्तितुम् कुलक्षयकृत दोष प्रपश्यद्वि जनार्दन 39। हे जनार्दना, मित्रद्रोह करणे किंवा कुलनाश करणे हे महापाप आहे हे आम्हाला समजत असताना या विचारापासून आम्हाला परावृत्त व्हायला नको का? श्रीकृष्णा, मी हे पाप करत आहे असे नाही, तर आपणही चुकत आहात। येथे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णावरही दोषारोप केले आहे। येथे तो स्वतःला श्रीकृष्णाच्या बरोबरीचा समजत आहे। प्रत्येक नवीन साधक जेव्हा सद्गुरूला शरण जातो तेव्हा तो स्वतःला सद्गुरूच्या बरोबरीचा समजतो। ज्ञानामध्ये आपण आपल्या गुरूच्या समान आहोत असे त्याला वाटते। म्हणून येथे अर्जुन म्हणतो की त्या लोकांना जरी ही गोष्ट समजली नाही तरी तुम्ही, आम्ही तर ही गोष्ट जाणत आहोत। तेव्हा मित्रद्रोह व कुलनाश केल्याने लागणाऱ्या दोषांबाबत आम्हाला विचार करायला हवा। या कुलनाशाने काय घडते? कुलक्षे प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलकृत्स्नमधर्मो विभवत्युत 40। कुलाचा क्षय झाला की परंपरागत कुलधर्म नष्ट होतात। येथे अर्जुन परंपरागत कुलधर्म व कुलाचार यांनाच सनातन धर्म समजत होता। जेव्हा धर्म नष्ट होतो तेव्हा संपूर्ण कुलावर अधर्माचा पगडा बसतो, संपूर्ण कुळ पापाखाली चिरडले जाते। अधर्माभिभवत कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वाषणे जायते वर्णसंकरः 41। हे कृष्णा, जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते, पाप वाढते तेव्हा कुळातील स्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या की वर्णव्यवस्थेचा नाश होतो। त्यांच्या अधपनाने वर्णसंकर होतो, नको असलेली संतती, प्रजा उत्पन्न होते। अर्जुनाला असे वाटत होते की कुलस्त्रियांच्या अधपनाने वर्णसंकर होतो, परंतु अर्जुनाच्या या विचाराचे खंडन करून श्रीकृष्णाने त्याला पुढे सांगितले की मी किंवा स्वस्वरूपात स्थित असणाऱ्या महापुरुषांनी आराधनाक्रमात भ्रम उत्पन्न केला की वर्णसंकर निर्माण होतो। तेव्हा वर्णसंकराने कोणते दोष घडतात ते सांगताना अर्जुन म्हणतो संकरो नरकाय कुलग्नाना कुलस्यच पतंती पित्रो हेषा लुप्तपिंडोदकक्रिया 42। वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना व कुळालाही नरकात नेतो, कारण श्राद्ध तर्पणादी क्रिया लुप्त झाल्याने त्यांचे पितर अधोगतीला जातात। या वर्णसंकरामुळे वर्तमान पिढीचे अधपतन होते, त्यांचे पूर्वजही अधोगतीला जातात व भावी पिढीचेही असेच अधपतन होत असते। इतकेच नाही तर दोषैरेतैः कुलग्नाना वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः 43। कुलक्षय करणाऱ्यांच्या ह्या वर्णसंकरकारक दोषांनी जातिधर्म व शाश्वत परंपरागत कुलधर्म उद्ध्वस्त होतात। अर्जुनाला असे वाटत होते की कुलधर्म हा सनातन आहे, कुलधर्म शाश्वत आहे, परंतु श्रीकृष्णाने त्याच्या या विचारांचे खंडन करून त्याला सांगितले की आत्मा हाच सनातन शाश्वत धर्म आहे। वास्तविक या सनातन धर्माचे ज्ञान होण्यापूर्वी मनुष्य धर्माच्या नावावर एखाद्या रूढीला धर्म समजतो। अर्जुनाला यामुळेच कुलधर्मच हा सनातन धर्म वाटला, परंतु कुलधर्म म्हणजे श्रीकृष्णाच्या मते एक रूढी आहे।